नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या एका अजून नवीन व्हिडिओमध्ये. तर आता व्हिडिओ बनवायची सुरुवात तर आजचा ब्लॉग हा आपण इकडनं स्टार्ट करूया. तर बघू शकता आपण ब्लॉगची सुरुवात पहिलं बंटू पासून करतो. बंटू पासून काय करतो बघा. बंटू तू त्याच्यात आला ते वा बघायचं काम चालू आहे बघा. वा बघायचं सोडून शाळेतून आली ना तिथून. आता ट्युशनला किती वाजता आहे? 3 वाजता. तर ही तिथू ट्युशनला जाणार. तर जेवण वगैरे झाले. चला फक्त आता मला जेवायचं. मी आता जेवतो आणि मग भेटूया. तुम्ही सोबत राहा. हॅलो फ्रेंड्स, पप्पांनी तर पहिलाच व्हिडिओ स्टार्ट केलेला आहे. तर बघा बंटूने बघा किती पसारा केलेला आहे इकडून तिकडून सगळी करून. आणि इथे पप्पा जेवतात आहे. हे बघा बंटू बर्गर खायचं आहे त्याला. फोन मधला बर्गर. पापड. अरे नुसतं पापडच नको खाऊ. तुला जेवायचं डाळ भात का खोकला आहे तुला जास्त? ऐकतच नाही पोरगा. पापड खातोय पापड सारखा. पहिल्याच एक पापड खाल्ला. हा मी 3 बर्गर खाणार. तू मला आणून देतो 3 बर्गर. बरेच दिवस झाले बर्गर पण नाही खाल्लो. बर्गर खायला पाहिजे पुढच्या महिन्यात. पुढच्या महिन्यात. पापड बघ कुठं तोडतो डोक्यात. हे आपल्या इथं पण भेटते ना बर्गर. बर्तूला ऍडमिट केलं बघ, त्याच्या बाजूला पण येते ना बर्गरचं. हा तिथून नको का तिथून पण एकदा आणून बघायचं ना कसं लागतं. आणलेलं ना एकदा. टेस्टी लागतं पण. आणून बघायचं. मग का बोलली? काय काय बर्गर ये हा इथं नाही का भेटतं. अच्छा ये से हॉस्पिटलच्या खाली. हा ग्लेझी हॉस्पिटलच्या बाजूला. बाजूला का खाली? खाली बाजूला ना ग. हॉस्पिटलच्या खाली. हॉस्पिटल वरती आहे. बाजूलाच आहे ना हॉस्पिटल. तिथंच वरती जरी असलं तरी तिथूनच आहे ना रस्ता. हा तिथून शिडी आहे ना जायला. तिथून भेटतो काय? हा. भेटतो तिथं. बघू नेक्स्ट टाइम तिथून लावा केक मी तिथूनच आणलेला. 100 रुपयाचा तो एवढीचा केक आणलेला. त्यापेक्षा घरामध्ये कितीला बनवलेला मी? मला वाटतं 20-25 रुपयाला का 50 रुपयाला बनवलेला. 50. हा काय पण बनवा. उभा बघा ना कसं. क्या हुआ बेटा? हाँ बेटा. तुम्हाला दाखवू का मिनी फिरकी बनवलेली? ती कशी झाली दाखवते तुम्हाला. चला. पूर्ण एवढी मस्त केली ना बंटूनी. तुम्ही बोलताय ना अरे बापरे झालंच. मग बघा माझी फिरकी गेली आहे कामातून. हे बघा मी मस्तपैकी पेपर. हे बघा माझा कलर्स. घरी बनवूया आपण बर्गर. हा तुम्हाला माहिती आहे का पिझ्झा बर्गर बनवूया. माझी मम्मी घरी पिझ्झा बर्गर बनवती. माहिती आहे का? ती मला लय आवडेल. तुम्ही येऊ शकत नाही ना खायला. सो फ्रेंड्स मी आता असं काय बघितलंय ना तुम्ही बोलता अरे बापरे काय झालं. सो मी इथे बसलेले तर तिथून ना असे चिमण्या आल्या असं झगडे करत. सो इथे एक चिमणी येऊन पडली आहे बघा. बघा कशी बसली आहे. मी त्याला केव्हापासून घाबरवते. ती उडत नाही. मला वाटते इंजर्ड झाली आहे ती. किती मस्तीला आलाय बापरे. ते बघा दिदूला बघा कसा मारतोय. अरे असं नाही करायचं. दीदी आहे ना तुझी. दीदी आहे ना तुझी.
बिस्किट आण. अरे बच्चे आहे ते. अरे बापरे, पेपर त्याला मी आता राग मारतो. आलाय. त्याला राग आलाय आता. त्याला तिला बोल आजा आजा आजा. पाठी बदाशी. पाठी येशील इथं खाली बेडच्या. तिला म्हणतो आजा तू जा जा. हा ओनी बाय. अरे बापरे, अरे बापरे, अरे बापरे. जिंकला बंटू, जिंकला. आता त्याला चला मित्रांनो, आता मी घराच्या बाहेर पडतो. घराच्या बाहेर तसं ॲक्च्युली मी पडलेलोच आहे. तेव्हा तिकडं माझं घर आहे कोपऱ्यातलं. आता मी लिफ्टसाठी थांबलो आहे. तर भेटू आपण संध्याकाळी येताना भेटूया. ठीक आहे. तेव्हा लिफ्ट येते, लिफ्टने आपण जाऊया. मित्रांनो, आता मी आलो आपल्या बिल्डिंगमध्ये. घरीच जात होतो, लिपच पकडत होतो, पण एक फोन आला की कॉटन घेऊन या मेडिकलमधून. तर आता आपण कॉटन घ्यायला जाऊया आणि तुम्हाला बाहेरचा पण नजारा दाखवतो. आता हे बघा, मी आपल्या बिल्डिंगमध्ये आलेलो आहे. हे आपलं बुद्धविहार, जागृती बुद्धविहार. तिथं आपली गाडी पार्किंग केली. आता हा आपण बघूया बाहेर जाऊया. मेडिकल चालू आहे का जरा बघूया, कारण दुपारी बंद होतं. हे आपलं चष्म्याचं दुकान इथं. हा आपला मित्र आहे. आपला मैं बहुत थका भागा है. हाँ. तो मैं अभी घर पे जाके मस्त कपड़ा चेंज करेगा और ये मेरा ब्लूटूथ भी निकालेगा. हाथ पैर धो के मैं खाना खा के खाना नहीं खाएगा. मैं वो सावली सीरियल आता है वो देखेगा. अच्छा, वो वो देखेगा. देखेगा फिर थोड़ा मीठा खा के मैं सो जाएगा. ओके. और ये मेरा बड़ा भाई है नितिन शेरशाह. हाँ, जय हाँ. भीम. चॅनल को हाँ, चैनल को सब्सक्राइब करो, लाइक करो, शेयर करो. बस थँक्यू. जय भीम. चला ठीक आहे. चला मग मित्रांनो, आता आपण कॉटन घेऊया. कॉटन दो ना, कॉटन. हाँ, कापूस. कितना? थँक्यू. चला मित्रांनो, आता आपण कॉटन तर घेतला. चला मग आता जाऊया सरळ घरी. बघायचा डॉगी बसला. डॉगी ही सगळ्यात फेमस आपल्या गौतम नगरची करबला मस्जिद आहे. बघा, आता घरी आलो आणि हा कटाप्पा आणि कटाप्पी दोघं. बंटू लगेच बाहेर गेला. ते बघा बंटू. हा आणि दिदूबाई होमवर्क करती. हा दिदूबाई कुठला सब्जेक्टचा आहे? मॅथ्सचा ती होमवर्क करते. तर तिला डिस्टर्ब नको करायला. ती होमवर्क करते, तिला होमवर्क करू द्या. चला मग, आता मी आता जस्ट घरी आलो, थोडासा फ्रेश होतो, मग भेटू आपण नंतर. नाही मिळत. काय सरप्राईज आहे? सरप्राईज हे आता मला काहीतरी सरप्राईज देणार आहे. बघूया माझ्या बर्थडेला म्हणजे माझा बर्थडे कधी येतो? डिसेंबरच्या 24 तारखेला, म्हणजे पुढच्या नेक्स्ट मंथला. हा, क्रिसमसच्या टायमाला, म्हणजे 24 डिसेंबरला. एक दिवस आधी. हा, काय
ते सांगायचं थोडी असतं सरप्राईज. सांगायचं नसतं. अरे हा यार, मला माहिती पडत आहे. नाही पडणार तुम्ही बाई. गेस करा. नाही आताच नाही गेस करायचं. काय मसाला गेस काढलाय? करा ना. ते कालवण करते ना, ते टोल मच्छी नाही आणली. हा हा, आता संडेला आपण मच्छी फिश आणलेली त्याचं. दुपारी डाळ भात खाल्ला. हा तर आता इथे आमचं बघा जेवायचं चालू आहे कार्यक्रम. तर इथे पप्पा जेवतात ते, मम्मी पण आज पण लास्टलाच जेवणार आहे. बंटूला चारती येते. मी रोज लास्टलाच जेवते बाई. हा आणि बंटू फिश सुका भात खातोय. हा आणि ब्लॉग बनवायची मदत दिदू पण लय मला करते बरं का. ब्लॉग पण दिदू पण लय मस्त मदत करते मला, बघता ना तुम्ही. आणि ती चांगली, माझ्यापेक्षा तर चांगली ब्लॉग बनवायला मदत करते आणि चांगलं ती बोलते, माझ्यापेक्षा तर चांगलंच बोलते ती. बघा, आवडलं तर मस्त सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, आम्हाला सपोर्ट करा. आणि मी पहिलं काय करायचं माहिती का, मी पहिलं लॉकडाऊन मध्येच काय करायचं, असे फोन घ्यायचे आणि काय पण बडबडायचे ना. आणि फ्रंट कॅमेरानी हॅलो मित्रांनो, हॅलो फ्रेंड्स, माय नेम इज नम्रता, इंग्लिशमध्ये आहे, इंट्रोडक्शन इंग्लिशमध्ये करायचे. मग नंतरला काय बोलायचे ते करायचे, काय पण प्रोजेक्ट बनवत बसायचे. मी इथं डंगरी बनवलेली तिथे तुम्हाला माहितीच आहे. कारण मी काय काय बनवायचे, ड्रॉइंग करतच बसायचे घरात. कधी हाताला पट्ट्या मारायच्या. ते एक लय कॉमेडी होतं. पप्पाला पट्टी आणायला सांग. हा, पप्पांचं एकदा मध्ये काहीतरी झालं होतं हाताचं, काहीतरी दुखत होतं पप्पांच्या खांद्याला. तर पप्पा मालिश करायला गेले होते, तर तिथं मला अशा पट्ट्या ठेवलेल्या भेटल्या. पप्पाला बोलले, पप्पा त्यांना एक पट्टी द्यायला सांगा ना. पप्पांनी घेतली आणि मला दिली. तुम्ही घरी जाऊन काय केलं माहिती आहे का, असं पूर्ण हाताला गुंडाळलं. तर मी आता जेवून घेते, मग तुम्हाला भेटते. ओके. चला मित्रांनो, रात्रीचे 12 वाजले आणि आता 12 वाजले तर आमची आता झोपायची तयारी चालू आहे, म्हणजे झोपायचीच आता. आणि हा बंटू बघा आता अजून जागा आहे. दिदूबाई पण झोपली, मोनिका मोबाईल बघते, ती पण झोपल आता. ह्याला झोपवल्याच्या नंतर आणि मी पण झोपतो. तर चला आपण व्हिडिओ इथंच एंड करूया. व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आमचे असेच नवीन नवीन व्हिडिओ तुम्ही बघत राहा, सपोर्ट करा. चला बाय.